आज 1 जानेवारी आणि ॲपल बोर तोडणं आज बंद आहे आणि आज पुन्हा राहिलेल्या भागात कांदा लागवड सुरू केलेली आहे. मजुरांची टंचाई असल्यामुळे घरचेच मजूर आहेत. ही 20 mm ची रेन पाईप आहे हा, आणि ह्या 3 टाकलेल्या आहे. 16 फुटाची गल्ली आहे सीताफळाची. थोडं थोडं 1-1, 1.5 फूट दोन्ही बाजूला सीताफळांच्या झाडाचं सुटून गेलेलं आहे. आज राहिलेल्या भागात कांदा लागवड चालू आहे. आज बोर तोडायला सुट्टी आहे, आज आणि काल सुट्टी होती. इकडे येऊ का? तीन जानेवारी राहिलेल्या भागात कांदा 1 तारखेला लावला होता. काल 2 तारीख काल बोरं काढले आणि आज परत 3 तारीख आहे. आज परत कांदे लावणं चालू आहे. 4 जानेवारी शनिवार आज पुन्हा राहिलेली लागवड करणं चालू आहे. थोडंसंच राहिलं आता, ही एक ओळ आणि पुढची एक, म्हणजे ह्या भागातलं पूर्ण लागवड होऊन जाईल. हे उळे आपण काढतोय आणि उळे काढून तिथं रोटर मारून घेतोय, म्हणजे मग या ठिकाणी सुद्धा आपल्याला कांदा लागवड करता येईल. संध्याकाळची वेळ होती आणि आपल्याला जास्त वेळ होतं, आपण ते विकून टाकलं होतं. आता काढलं गेलं. संध्याकाळ एवढ्या भागात आता पुन्हा रोटर मारून घेतलंय आपण, आणि हे जे आपल्यासाठी थोडं उळे ठेवलेले इकडचं उजव्या बाजूचं. आज 5 जानेवारी आहे आणि आज आता तणनाशक रविवार आहे. आज तणनाशक मारायचं काम आहे. आधीचे लीक होते, कॉक होते, नळ्या कट केल्या तर त्याला कॉक बसून घेतोय. $16 लिटरचा पंप आहे आपला. त्याच्यात आपण आता पहिले डेकोरस pH मेंटेन करण्यासाठी घेतोय. हे 10 ml घेतोय, अरे सॉरी 16 ml घेतोय, 1:1 या प्रमाणात. 15 बस 15 जास्त 16 ml. हे पण आपण 15 ml घेतोय, 15-16 ml 1:1 प्रमाणे. गोल म्हणतो आपण त्याला, कॉमन प्रचलित नाव. आणि हे टर्गा सुपर म्हणून 1:1.5 प्रमाणात घेतोय आपण, 24-25 ml. काल एक पंप मारला होता काँग्रेस गवताला, थोडंसं त्याच्यावर असर झालेला आहे. या प्रमाणात तण उतरलेलं आहे. हा आता 1 ते 4 तारखेदरम्यान लावलेला नवीन कांदा आहे. ॲपल बोरलाही पाणी देणं चालू आहे.
एक 2-3 दिवसापूर्वी आता हे कांदा लावलेला आहे आपण. त्यात आता उगवणपूर्व गोल तणनाशक मारतोय 10 ml 15-16 लिटरच्या पंपाला या प्रमाणात. अशा प्रकारे या 1 जानेवारीपासून 5 जानेवारीपर्यंत आज रविवारपर्यंत शेतातले कामं आवरले गेले. आणि आता सोमवारपासून ॲपल बोर काढणं आणि पुन्हा राहिलेल्या भागात कांदे लावायचे हा कार्यक्रम चालेल.